पण देवा आपला आम्ही धावा का केला असेल? ती आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला कन्या प्राप्त करून दिला होतास. त्यात कधी तर एका पक्षाने अपहरण केलेलं आहे. होय, एका पक्षानं तिचं अपहरण केलंय. राजाने चिंता करू नको. तुझी कन्या आम्ही जरूर तुला पुन्हा देईल. भास्कर जोशी राहणार वाळपई नांदोडे या सूत्रस्थानी माझ्या कलागुणांचा बरोबर शक्य नाही. मी नाही. कुठा तू? मी इथं का त्याला करणे माझ्या पहा. अरे तो राजा आकाश, हा त्याचे पराक्रम मी पाहिले. त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगू नको. ऐक, राजा आकाश याच्याबद्दल नाहीच बोलत आहे. राम मागे येऊन पहा. अरे का आकाश उठे. हा माझी हो हा वराह हो इकडे तू इथं गा. मी एवढ्यासाठी झालाय त्या राजाच्या कन्याचं तू अपहरण केलायस. तुझ्या उदरात समाविष्ट करून ठेवलायस की त्याच्या स्वाधीन कर. नुसतं अपहरण नाही, माझा उदरात आहे उदरात. किती प्रयत्न केलास या भक्तांच्या रक्षणावर इत्यर्थ आलास तरी रक्षण करू शकणार नाही. तेने मुक्तीचारी साधी येला. तेने मुक्तीचारी साधी येला. देवाची वारी रक्षण देवाची वारी युद्ध एवढ्यासाठी थांबलाय. जर खरा जातवंत तू एवढा असशील, खरा पराक्रमी असशील तर ज्या स्वरूपात राजाच्या कन्याला तुला केलाय ते स्वरूप घेऊन दाखव. काय माझ्यात काय काय आहे, मी काय काय करू शकतो तुला पटवून देतो. तुझ्यात जर काही हिंमत असेल तर पुन्हा तेच विराट स्वरूप मी घेईन. तुझ्यात जर खरं दैवी तत्व असेल यांचं रक्षण करून ठाई ठाई असतो. फक्त देव हा भक्तीचा भुकेलेला असतो. मग या क्षणी त्या देवाचा धावा करा. आत्मविश्वास आहे माझा देव.
देवा आशीर्वाद असते. हे काय तेव्हा शेवट लागलं कशात तेव्हा ही तर का मदत मानवाची कन्या होय. मग देवा तुझ्या समोर कशी काय हे नारद का एक वेळ विश्वभ्रमंती करत असताना तुम्हाला प्रश्न केला होता. हो राजा चोळ अपराधी होता पण त्याची बायको सुनंदा हा. हिनं काय केलं हो त्याचं उत्तर मी तुला आता देतोय. आता मी ना होय ऐकूया. हे नारद सुनंदा तीच केवळ पद्मा हा आणि पद्मा तीच लक्ष्मी. काय लक्ष्मी वेगळी पद्मा वेगळी आणि सुनंदा वेगळी नाही तिचीच रूप होती. देवा काय माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कारण या विश्वाच्या ठिकाणी आईचं महत्व ठेवण्यासाठी हे सारं नाट्य तू घडविलं. होय. देवा आवाज नाट्य एक नाट्यप्रेमी भास्कर जोशी राहणार हेदोडे 70 गोवा यांनी लाख मुलं तर 100 रुपये पाडून दिले. आमचे मित्र भास्कर जोशी हेदोडे 70 गोवा यांच्याकडे तुमच्या आश्वादनं स्वीकार करतोय. तुला काय वाटलं तू मला मारणार होय लक्षात ठेव. तुझा मरण अटळ आहे आणि तुला मारण्यासाठी मला इथे यावं लागलं.
संघर्ष करा, पण हा मारणारा नव्हे, हा वरदे. मग काय करावं लागेल? याचा शेवट करण्यासाठी तेव्हा एक मार्ग आहे. काय करायला? पण तोच माझे कोणता असेल? तुम्हा दोघांना एकरूप व्हायला मग हवं. विश्वाधार्य त्याग असं आहे. हा. मग असं असेल तर विश्वाधार्यासाठी आपण नक्कीच अरे दोघेही पळून गेले. मी काही सांगितलं नाही. तेव्हा खरंच समाधान झालं. कारण तुम्ही दोघे एकरूपच झालात आणि किंवा अंधकाचा शेवट करण्यासाठी तुम्ही तत्पर झालात. होय. मग देवा मला सांग, काय? या रूपाला विश्वाच्या ठिकाणी महत्व राहणार की नाही? का नाही राहणार? राहणार. यावर चंद्र दिवा करू. हा. चंद्र सूर्य असेपर्यंत या एकीकडे झालेल्या या तत्वाचं नाव हा. चंद्र सूर्य असेपर्यंत जगाच्या आसमंतात राहील. हा. पद्मावळ मी एकरूप झालो म्हणून व्यंकटेश पद्मावती, व्यंकटेश पद्मावती म्हणून या स्वरूपाला ओळखलं जाईल. देवा. जो श्रद्धेनं भावनेनं या आमच्या स्वरूपाची भक्ती करील त्याचा आत्मा उद्धरून माझ्या वैकुंठ येईल, त्याला मोक्ष मिळेल. देवा तू रूपाला महत्व ठेवलं, पण हा कल्पना आशीर्वाद कलिदेव. ह्या अंतर्यामी मी जो वावरत होता तो गेला. काय ते कळलं नाही. मी गेला काय विचारतोय. निश्चितच म्हणूनच तर क्षमा म्हटलंय. हा देवा अजूनही माझा तुझ्या प्रश्न. अंतरातील मी गेला. हा. हे सगळं तुझ्या करवी आम्ही घडविलं. एका दगडाला दोन पक्षी. एक तुझ्या अंतर्यामी असणारा मी जावा आणि हे सगळं सूत्र घडून यावं म्हणून हे सगळं घडवावं. पण देवा माझी अजून एक शंका आहे. काय? मला सांग, राजा चोर तोच शीर्षा आणि तोच ऋषभ. होय. मग देवा ऋषभ अवस्थेत असताना तुझ्या का शेवट केला? हा. मग त्याचं महत्व नाही कराना. नारद शीर्षा तोच वृषभ हा. आणि वृषभ तोच शीर्षा हो. आणि त्याचा मी घात केलाय. याच्या पूर्वी एकंदरीत तो माझा परम भक्त आहे. हा. त्याचंही नाव जगविख्यात चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. कोणत्या प्रकारे? आता कोणत्या तरी नाव या विश्वात 12 राशीची मालिका अजून अधुरी आहे. ती मला पूर्ण करण्यासाठी या वृषभाचं नाव राहण्यासाठी हा. या राशीत आणखी एका वृषभ राशीची भर करतोय. या 12 राशीची गणना करून या 12 राशी विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत राहतील. या राशीला वृषभ रास म्हणून ओळखलं जाईल. या राशीत जो मुलगा जन्माला येईल किंवा कन्या जन्माला येईल ती केवळ या व्यंकटेश पद्मावतीची भक्ती करी. त्याला सुख समृद्धी ऐश्वर्य मिळून सदैव मी तृप्त ठेवी. देवा काय? मग तुझ्या कृपेचा आशीर्वाद मलाच नव्हे देवा आशीर्वाद घेतो निरोप, देवा आशीर्वाद घेतो निरोप, देवा घेतो निरोप, देवा आशीर्वाद, देवा आशीर्वाद, देवा आशीर्वाद.